दिवसाची सुरुवात येशूबरोबर. प्रत्येकजण आपण वयाने वाढत असतो. आपण लहान असतो, त्यानंतर आपण तरुण होतो, त्याच्यानंतर आपण थोडं वयस्कर होतो, त्यानंतर आपण म्हातारे होत जातो. आणि हे जीवनाचा हा काळ आहे, हा कालक्रम आहे. आणि जेव्हा वय वाढतं त्यावेळेस येणारे त्याच्याबरोबरचे आजारसुद्धा वाढतात. गुडघेदुखी आहे, कोणाला त्रास होतो, कोणाला चालता येत नाही, आणि अशा अनेक समस्या ह्या वृद्धपणामध्ये आपल्याला येतात. म्हातारपण जे आहे हे कठीण आहे. आणि कोणत्याही वयस्कर माणसाला तुम्ही विचारा की काय कसं काय, तो बरं आहे असं म्हणण्याच्या ऐवजी तो त्याचे प्रॉब्लेम सांगेल. हल्ली गुडघेदुखी सुरू झालेली आहे, हल्ली कंबर दुखते, हल्ली इतर अशा समस्या तो सांगत असतो आपल्याला. परंतु लक्षात घ्या की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा देव आपल्याला सांभाळतो. आमचा विश्वास तो ह्या वेळेस दृढ करत असतो. जितके आम्ही शारीरिक समस्यांना जितके आम्ही तोंड देतो, त्रास सहन करतो, तितकंच आम्ही मनातून वृद्ध असताना मनातून दृढ होत जातो. पूर्वी बायबलमध्ये आपण वाचतो की देवाचे जे लोक होते, कोणी 100 वर्ष जगला, कोणी 200 वर्ष जगला, कोणी 400 वर्ष जगला, आणि कितीतरी जास्त काळ ते जगले. काही लोकांना तर इतक्या वृद्धपणामध्ये सुद्धा देवाने कामगिरी दिली. देवाने त्यांना पाचारण केलं होतं. आणि ज्यावेळेस आपण यशाया 46 वाचतो त्यावेळेस देव म्हणतो की मी तुम्हाला वृद्ध काळामध्ये सुद्धा मदत करणार आहे, तुमचा बचाव करणार आहे, तुम्हाला सहाय्य करणार आहे. आणि आपल्या जीवनामध्ये देव आमच्याबरोबर आहे. आम्हाला माहिती नाही की आम्ही किती वर्ष जगणार आहे, पुढे त्या काळामध्ये आम्हाला काय आजार होणार आहे, किंवा कशा प्रकारे आम्हाला शारीरिक व्याधी होणार आहे, किंवा त्या सहन करावा लागणार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की देव आमची काळजी घेणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याचा 46वा अध्याय 4थं वचन, आयझाया चॅप्टर 46 and verse 4. तुमच्या वृद्ध काळापर्यंतही मीच तो आहे, तुमचे केस पिके तोपर्यंत मी तुम्हाला वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागविणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करेन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.